Hello student, today we are going to study a next an important chapter of 11th standard syllabus, biology syllabus. The chapter name is reproduction in lower and higher animals. Let us see next slide. Uh, in this slide, basically we studied the definition of reproduction. 11th स्टँडर्डमध्ये किंवा हायस्कूल लेवलला आपण रिप्रोडक्शन ज्यालाच आपण मराठीमध्ये प्रजोत्पादन असं म्हणतो याची डेफिनेशन सायंटिफिक डेफिनेशन किंवा व्याख्या पाहिलेली आहे. रिप्रोडक्शन इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिंगल लाईफ. इन सिंपल लँग्वेज रिप्रोडक्शन इट इज अ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस यंग वन्स ऑफ देअर ओन काइंड. म्हणजे सजीवाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आपल्यासारखीच नवीन प्रतिकृती तयार करणं, अपत्य तयार करणं, या प्रक्रियेला प्रजोत्पादन प्रक्रिया असं म्हटलं जातं. देर आर नंबर ऑफ मेन कॅरेक्टरिस्टिक और फीचर्स ऑफ रिप्रोडक्शन. द बेसिक फीचर ऑफ लाईफ इट इज अ बेसिक फीचर ऑफ लाईफ. म्हणजे रिप्रोडक्शन इट इज अ बेसिक फीचर ऑफ लाईफ. इट मेंटेन कंटिन्युटी ऑफ लाईफ. जीवनाचं सातत्य जे आहे किंवा सजीव कंटिन्युअसली अर्थवर टिकून राहण्याची जी प्रक्रिया आहे इट इज पॉसिबल ड्यू टू रिप्रोडक्शन प्रोसेस. अँड द सेकंड मेन फीचर ऑफ रिप्रोडक्शन इज इट केप्ट सर्वायवल ऑफ स्पेसीज. रिप्रोडक्शन कीप द सर्वायवल ऑफ द स्पेसीज. दॅट मीन्स इट अवॉइड द एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीस. म्हणजे रिप्रोडक्शनमुळं कुठलीही जात नामशेष होऊ शकत नाही किंवा असं म्हणता येईल की या जीवसृष्टीमध्ये या रिप्रोडक्शन प्रोसेसमुळं प्रत्येक जात टिकून राहते, जिवंत राहते. आता हा 12वीच्या सिलेबसमध्ये हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. इट हॅज ए मोर वेटेज ऑफ मार्क्स. आणि मग आपल्याला या चॅप्टरमध्ये जे मेन पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत किंवा ज्याला आपण सिनॉप्सिस ऑफ दिस चॅप्टर असं म्हणूया आपण, या पहिल्या स्लाईडमध्ये आपल्याला जे मुद्दे या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे आहेत ते यामध्ये नमूद केलेले आहेत. पहिल्या मुद्द्यामध्ये मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन. ऑलरेडी आपल्याला हे माहीत झालेलं आहे. तर रिप्रोडक्शन हॅज ए 2 टाईप्स, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. दुसरा पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. इट इज ए कोर पार्ट ऑफ दिस चॅप्टर, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ज्यालाच आपण मराठीमध्ये मानवी प्रजोत्पादन संस्था असं म्हणतो. या ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये ओव्हरऑल आपल्याला ह्युमन रिप्रोडक्शनच्या स्टेप्स किंवा ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहिजे आहेत. त्यामध्ये आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेन्स्ट्रुअल सायकल, फॉर्मेशन ऑफ गॅमेट किंवा या संलग्न ज्या असोसिएटेड प्रोसेसेस ज्या आहेत रिलेटेड टू ह्युमन रिप्रोडक्शन किंवा मानवी प्रजोत्पादन प्रक्रिया, हा संपूर्ण भाग या भागामध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे. आता त्याच्याच अनुषंगानं तिसरा जो भाग आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे, गॅमेटोजेनेसिस. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये देर इज ए रिक्वायरमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स आर कॉल्ड एज फर्टिलायझेशन. गॅमेटोजेनेसिस इट इज ए प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट. मेल अँड फिमेल गॅमेट तयार करण्याची प्रोसेस जी असते त्याला गॅमेटोजेनेसिस म्हटलं जातं. तर ह्या दोन्ही प्रकारच्या गॅमेटोजेनेसिस प्रोसेस, मेल गॅमेट किंवा स्पर्म तयार करण्याची प्रोसेस जी आहे इट इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. आणि एग किंवा फिमेल गॅमेट तयार करण्याची प्रोसेस जी आहे याला oogenesis म्हटलं जातं. इट टेक्स प्लेस इन फिमेल. मेल गॅमेट तयार करण्याची प्रोसेस टेक्स प्लेस इन मेल अँड बोथ formation of male and female gamete together called as gametogenesis. Nothing but the process of formation of gametes, male and female, the process is called as gametogenesis. डिटेलमध्ये दोन्ही प्रोसेस दॅट इज स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis या भागामध्ये आपल्याला डिटेलमध्ये त्या प्रोसेसेस पाहिजे आहेत. पुढचा भाग जो त्या संलग्न जो आहे फर्टिलायझेशन, यालाच मराठीमध्ये आपण फलन असं म्हणतो. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इट इज ए थर्ड मेन स्टेप इन रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, that is fusion of male
gamete with female gamete to form zygote is called as fertilization. तरी fertilization process ॲक्च्युली याच्या स्टेप्स हा संपूर्ण भाग या घटकामध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. चौथा पॉईंट जो आहे अर्ली एम्ब्रिओलॉजी. फर्टिलायझेशन प्रोसेस थ्रू तयार झालेला जो झायगोट असतो फलित पेशी, इट इज डिप्लॉइड, इट डिवाइड्स अँड रिडिवाइड्स टू फॉर्म एम्ब्रिओ इन युटेरस ऑफ फिमेल. आता त्याचे जे डिव्हिजन प्रोसेस जे आहे, झायगोट डिवाइड्स इंटू मल्टीसेल्युलर बॉल लाईक स्ट्रक्चर, त्यानंतर एम्ब्रिओ किंवा गर्भ होण्यापर्यंतचे अर्ली स्टेजेस जे आहेत याला अर्ली एम्ब्रिओलॉजी म्हटलं जातं. अर्ली एम्ब्रिओलॉजी किंवा एम्ब्रिओजेनेसिस प्रोसेस संपल्यानंतर आफ्टर सम डेज देर इज ए डेव्हलपमेंट ऑफ ॲन यंग. आता यंग हा जो भाग जो असतो इन फिमेल किंवा इन ह्युमन इट इज कॉल्ड ॲज प्रेग्नन्सी पिरियड. आफ्टर प्रेग्नन्सी पिरियड द फुल्ली फॉर्म बेबी, द प्रोसेस ऑफ fully formed delivery of fully formed baby outside the body of female, the process is called as parturition. तर अर्ली एम्ब्रिओलॉजी डेव्हलपमेंट इन युटेरस हा भाग पाहिल्यानंतर पुढचा भाग जो आपल्याला पाहायचा आहे पार्च्युरेशन प्रोसेस. द प्रोसेस ऑफ डिलिव्हरी ऑफ बेबी इज कॉल्ड ॲज पार्च्युरेशन प्रोसेस, किंवा ज्याला आपण सिम्पली असं म्हणूया बर्थ प्रोसेस ऑफ यंग वन. ठीक आहे. आता त्यानंतर या चॅप्टरमध्ये शेवटचा भाग आपल्याला पाहायचा आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता हेल्थ आस्पेक्ट्स रिलेटेड टू किंवा हायजीन आस्पेक्ट्स, आरोग्य म्हणूया आपण, रिलेटेड टू मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ऑर्गन्स म्हणूया आपण, एक्सटर्नल जिनायटेलिया, हा जो भाग जो असतो तो रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये येतो. मग ते हायजीन, स्वच्छता असेल किंवा त्याच्या अनुषंगानं जे रिप्रोडक्टिव्ह डिसीज जे आहेत, द डिसीजेस ऑकर्ड ड्यू टू सम ऑर्गॅनिझम्स टू द मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह डिसीजेस. तर हे रिप्रोडक्टिव्ह डिसीजेस किंवा त्या अनुषंगानं जे आरोग्य आहे तो भाग आपल्याला या भागामध्ये डिस्कस करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये मला पहिला मुद्दा इथं थोडा डिस्कस केलेला आहे. पॉईंटचं नाव आहे मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन. तर ऑलरेडी या मेथड्स तुम्हाला हायस्कूल लेवलला सरांनी शिकवलेले आहेत. रिप्रोडक्शन हॅज टू मेन मेथड्स, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ह्या दोन रिप्रोडक्शनच्या ज्या प्रोसेसेस ज्या आहेत त्यातला पहिला फरक, जो मेन फरक जो आहे तो आपण इथं पहिला डिस्कस करणं गरजेचं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस इन ओनली वन ऑर्गॅनिझम. एकाच ऑर्गॅनिझममध्ये ही प्रक्रिया घडते. आता हा चॅप्टर जो आहे तो चॅप्टर ॲनिमलच्या अनुषंगानं आहे, त्यामुळं ॲनिमलच्या अनुषंगानं आपल्याला हे रिप्रोडक्शनचे काही प्रकार आहेत किंवा टाईप्स आहेत, हा इथं भाग डिस्कस करायचा आहे. Asexual reproduction means the process of formation of young ones without formation of gametes and fertilization. की असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्या ऑर्गॅनिझममध्ये घडतं त्याच्यामध्ये देर इज नो फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट्स तयार होत नाहीत, अँड दस देर इज नो फर्टिलायझेशन, फलनी होत नाही. इट इज टेक्स प्लेस इन लोअर ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमलच्या बाबतीमध्ये जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत किंवा अपृष्ठवंशीय जे निम्नस्तरीय प्राणी काही आहेत त्या ऑर्गॅनिझममध्ये या प्रकारची रिप्रोडक्शन प्रक्रिया पाहायला मिळते. देर इज नो सेक्स दॅट इज मेल अँड फिमेल डिफरन्शिएशन इथं, किंवा मेल ॲनिमल फिमेल ॲनिमल, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट फिमेल गॅमेट हाही भाग इथं असत नाही. आणि ओनली वन ऑर्गॅनिझममध्ये काही ज्या प्रोसेस जे आहेत त्यामध्ये लोअर ॲनिमल्समध्ये हायड्रा असेल, अमिबा असेल, तर अशा काही प्राण्यामध्ये या प्रकारची प्रजोत्पादन प्रक्रिया पाहायला मिळते. आता हायड्रा जर ॲनिमल पाहिला आपण, बडिंग नावाची प्रोसेस त्यामध्ये पाहायला मिळते. बडिंग म्हणजे मुकुलायन. हायड्रा मोठा होतो, त्याच्या बॉडीला एक बड किंवा मुकुल तयार होतो, मुकुल डेव्हलप होतो, त्याला टेंटॅकल्स तयार होतात, तो वेगळा होतो म्हणजे मुकुलायन.
देर इज नो फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट फर्टिलायझेशन ही प्रक्रिया न घडता एकाच ऑर्गॅनिझमपासून नवीन किंवा यंग वन एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, म्हणून त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. आता दुसरे एक रिजनरेशन नावाची प्रोसेस आहे. रिजनरेशन आता रिजनरेशन म्हणजे पुनर्निर्मिती असं म्हणूया आपण. आता याच्यामध्ये उदाहरण देता येईल आपल्याला वॉल लिझार्ड पाल असेल. त्यानंतर दुसरे स्टारफिश. आता स्टारफिश म्हणजे तारा मासा. 5 त्याला आर्म्स असतात. एखादा आर्म जरी कट झाला तर त्यापासून नवीन एक आर्म तयार होतो. ही रिजनरेशन प्रोसेस आहे. किंवा प्लॅनेरिया नावाचा प्लॅटीहेल्मिंथिस याच्या फायलमधला ॲनिमल जो आहे ते 2 भाग जर केले, प्रत्येक भागामध्ये नवीन पार्ट तयार होतो आणि नवीन 2 ऑर्गॅनिझम तयार होतात. रिजनरेशन ज्याला म्हणूया आपण. आणि सायकॉन ज्याला आपण जो पोरिफेरा किंवा स्पंजवर्गीय प्राणी जे आहेत त्यामध्ये राऊंडेड बॉडीज तयार होतात, जिम्यूल तयार होतात असेक्शुअली, आणि नवीन सायकॉन किंवा स्पंजवर्गीय प्राणी तयार होतात, त्याला जिम्यूल फॉर्मेशन म्हटलं जातं. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनची काही वैशिष्ट्ये जी आहेत त्यामध्ये दिलेली आहेत. देर इज नो मिओसिस, जे गॅमेट्स तयार होत नाहीत. मिओसिस ही सेल डिव्हिजन प्रक्रिया असत नाही. नो गॅमेट फॉर्मेशन अँड नो फर्टिलायझेशन. इट इज अ मेन फीचर ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर नो मिओसिस किंवा गॅमेट फॉर्मेशन फर्टिलायझेशन नसल्यामुळं एकाच ऑर्गॅनिझमपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. आणि म्हणून मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे, जे यंगवन तयार होतात दे आर जिनेटिकल सिमिलर ऑर आयडेंटिकल टू दॅट ऑफ पेरेंट. म्हणजे अपत्य तयार होतात ती जिनेटिकली ही पेरेंटसारखीच असतात. त्यामध्ये जनुकीय काही बदल असत नाही, कारण त्यामध्ये फलन प्रक्रिया असत नाही किंवा मेल अँड फिमेल गॅमेट एकत्र न आल्यामुळं यंग वन्स आर टोटली सिमिलर जिनेटिकली अँड मॉर्फॉलॉजिकली टू दॅट ऑफ पेरेंट्स. लोअर ॲनिमलमध्ये आता ही जी आता सांगितल्याप्रमाणे ही असेक्शुअल रिप्रोडक्शन प्रक्रिया ही अनेक प्रकारे घडते. त्यामध्ये प्रमुख जे प्रकार इथे दिलेले आहेत, बडिंग म्हणूया आपण. हायड्रामध्ये ही प्रक्रिया पाहायला मिळते. रिजनरेशन प्लानेरियासारख्या प्लॅटीहेल्मिंथिस वर्गीय प्राण्यामध्ये ही प्रक्रिया पाहायला मिळते. आणि स्पॉन्जेस किंवा स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये राऊंडेड बॉडीज तयार होतात, त्याला जिम्यूल म्हणूया आपण. अशा प्रकारे ही प्रक्रिया घडून येते. तर हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा भाग झाला. आता दुसरी मेथड जी आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ॲनिमलमध्ये आता सेक्शुअल रिप्रोडक्शन याला आपण लिंगी प्रजोत्पादन प्रक्रिया असं म्हणतो. इट इज टेक्स प्लेस इन हायर ॲनिमल्स. हायर ॲनिमल्स लाईक व्हर्टिब्रेट्स म्हणजे सर्व पृष्ठवंशी प्राण्यामध्ये ही प्रक्रिया घडते. त्याचबरोबर हायर इनव्हर्टिब्रेट्स जे अपृष्ठवंशी प्राणी जे आहेत 10 फायलम आहेत, त्यातले काही उच्चस्तरीय अपृष्ठवंशी प्राणी असतात, त्याच्यामध्ये ही सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रक्रिया घडते. म्हणजे राऊंडवरून असतील, नेरीज किंवा मोलुस्का असेल, मृदुकाय प्राणी असतील, अपृष्ठवंशी प्राणी आहेत, पण ते डेव्हलप्ड आहेत. याच्यामध्ये मेल अँड फिमेल ॲनिमल डेव्हलप असतात. मेल अँड फिमेल सिस्टीम तयार झालेले असतात. रिस्पेक्टिव्हली मेल ॲनिमल प्रोड्युसेस मेल गॅमेट्स, फिमेल ॲनिमल प्रोड्युसेस फिमेल गॅमेट. आणि मग पुढची प्रक्रिया जी असते फर्टिलायझेशन, म्हणजे मेल फिमेल गॅमेट एकत्र येतात, फलन प्रक्रिया पूर्ण होते, झायगोट तयार होतो. झायगोट डिवाइड्स अँड रिडिवाइड टू फॉर्म एम्ब्रिओ, आणि एम्ब्रिओची डेव्हलपमेंट डे बाय डे घडून पुन्हा यंगवन तयार होतो. दीज आर द मेन स्टेप्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजेच ऑल व्हर्टिब्रेट्स आणि मग हायर इनव्हर्टिब्रेट या प्राण्यामध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रक्रिया पाहायला मिळते. तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे मेन स्टेप जे आहेत त्यामध्ये प्रमुख स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, मेल अँड फिमेल गॅमेट. दुसरी स्टेप असते फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट टू फॉर्म झायगोट. इट इज ए सेकंड स्टेप. त्यानंतर तिसरी स्टेप असते एम्ब्रिओजेनेसिस. झायगोट डे बाय डे डेव्हलप होतो, एम्ब्रिओ किंवा गर्भ तयार होतो. आणि शेवटची स्टेप जी असते एम्ब्रिओ डेव्हलप्स इंटू यंग वन. दीज आर दी नंबर ऑफ चेंजेस और स्टेजेस इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. या व्हर्टिब्रेटमध्ये जो डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम आहे इट इज ह्युमन. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्युमन रिप्रोडक्शन प्रोसेस म्हणूया आपण, सिस्टीम असेल त्याच्या अलाइड सर्व प्रोसेसेस आपल्याला पाहिजे आहेत. आणि मग मॅनमध्ये ही
आता मॅन इट इज ए व्हर्टिब्रेट ॲनिमल. आता व्हर्टिब्रेटमध्ये जे क्लासेस आहेत, 5 क्लासेस आहेत तुम्हाला माहीत आहेत. त्यामध्ये पहिला ॲम्फिबिया असेल, त्यानंतर रेप्टाइल्स, बर्ड्स, येवज असतील, पक्षीवर्ग, आणि मॅमिल्या, सस्तनी म्हणूया आपण. आणि सस्तनीमध्ये मॅन इट इज अ मोस्ट डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम म्हणूया आपण. आणि म्हणून मॅनमध्ये सुद्धा ही सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रक्रिया पाहायला मिळते. आता या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स हा भाग विस्ताराने इथं पाहायचा आहे. आता ज्या कॅरेक्टरिस्टिक आपण इथं डिस्कस केल्या त्याच या स्लाइडमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता पहिलं कॅरेक्टरिस्टिक जे पहा इथं, सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इन्व्हॉल्व्स प्रोडक्शन ऑफ यंग वन्स बाय फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेट्स तयार होतात, त्याचं फ्युजन म्हणजे फर्टिलायझेशन होते, आणि अशा पद्धतीनं हे यंग वन्स तयार होतात. सेक्शुअल रिप्रोडक्शनला आणखी एक नाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज एम्पी मिक्सिस. विसरायचं नाही, एम्पी मिक्सिस, फ्युजन ऑफ बोथ गॅमेट्स, मेल अँड फिमेल एम्पी मिक्सिस म्हटलं जातं. गॅमेट फॉर्मेशन इन्व्हॉल्व्स मिओसिस. म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेट्स तयार होतात बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस अँड oogenesis. यामध्ये मिओसिस किंवा अर्धसूत्री विभाजन प्रक्रिया होते. इट इज अ इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम शोज 2 phases इन देअर लाईफ सायकल. म्हणजे ज्या प्राण्यामध्ये ही लिंगी प्रजोत्पादन प्रक्रिया घडते त्यांच्या जीवनचक्रामध्ये, लाईफमध्ये 2 प्रमुख फेजेस किंवा अवस्था पाहायला मिळतात. आता पहिली अवस्था कोणती असते? ज्युवेनाइल फेज. ज्युवेनाइल फेज म्हणजे ही बाल्यावस्था ज्याला म्हणूया आपण. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं फिजिकल ग्रोथ पाहायला मिळते, म्हणजे बॉडीची मॉर्फॉलॉजिकल ग्रोथ पाहायला मिळते. त्यामध्ये वेट, इन्क्रीज इन वेट असेल, हाईट असेल, म्हणजे फिजिकल ग्रोथ. स्टार्टिंग फ्रॉम बर्थ ॲनिमल कॅनॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. म्हणजे बाल्यावस्थेमध्ये फक्त फिजिकल ग्रोथ होते, सेक्स ऑर्गन नेव्हर मॅच्युअर. आणि मग ह्या ज्युवेनाइल स्टेजमध्ये देर इज अ नो रिप्रोडक्शन, किंवा या स्टेजमध्ये तो प्राणी जननक्षम नसतो. दुसरी मॅच्युरिटीला जी फेज येते इट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज. फिजिकल ग्रोथ झाल्यानंतर साईड बाय साईड सेक्स ऑर्गन मॅच्युअर होतात. मेल असेल तर त्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन, फिमेल असेल तर फिमेल सेक्स ऑर्गन्स किंवा सेक्स ऑर्गन मॅच्युअर होतात, गॅमेट्स तयार होतात, आणि मग इट इन्व्हॉल्व्स ग्रोथ अँड ॲक्टिव्हिटी ऑफ सेक्स ऑर्गन्स. ॲनिमल रिप्रोड्यूस इन दिस फेज. आणि मग गॅमेट तयार होतात. मग त्याच्या ज्या फेजेस आहेत त्या क्रमाने घडतात, आणि हा प्राणी किंवा या स्टेजमधला प्राणी जननक्षम होतो. ॲट सेक्शुअल मॅच्युरिटी ॲनिमल शोज फॉलोइंग इव्हेंट्स. म्हणजे ज्यावेळी प्राणी, किंवा आता मानवाचं म्हणूया आपण, या ह्युमनमध्ये ज्यावेळी जननक्षम होतो आफ्टर ज्युवेनाइल स्टेज म्हणूया आपण, तर त्यावेळी काही स्टेजेस किंवा इव्हेंट्स पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिली इव्हेंट जी आहे प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. म्हणजे फलन प्रक्रियेवेळी ज्या घटना घडतात ती इव्हेंट असते प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. आता प्री फर्टिलायझेशन म्हणजे फलनापूर्वीच्या इव्हेंट जे आहेत त्यामध्ये 2 इव्हेंट घडतात. एक आहे गॅमेटोजेनेसिस आणि दुसरे आहे गॅमेट ट्रान्सफर. गॅमेटोजेनेसिस याचा अर्थ मगाशी सांगितला मी, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स मेल अँड फिमेल इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. म्हणजे मेल, आता आपल्या ह्युमनमध्ये पाहायचं म्हटलं तर मॅनमध्ये मेल गॅमेट्स तयार होतात. इन टेस्टीज दे आर सेक्स ऑर्गन्स, गोनॅड्स म्हणूया आपण. आणि ह्या टेस्टीजमध्ये द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स किंवा शुक्रपेशी म्हणूया आपण, किंवा मेल गॅमेट्स कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. आणि फिमेलमध्ये द सेक्स ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज ओव्हरीज. देर आर 2 ओव्हरीज, बिजांड असतात. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज फिमेल गोनॅड्स. आणि याच्यामध्ये देर इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट्स or ova or eggs called as oogenesis. Spermatogenesis plus oogenesis together called as gametogenesis. म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेसच्या अगोदर ही गॅमेटोजेनेसिस प्रोसेस घडते. गॅमेट्स तयार झाल्यानंतर दुसरी प्रोसेस जी असते गॅमेट्स ट्रान्सफर. जनरली इन ॲनिमल्स फिमेल गॅमेट्स आर स्टॅग्नंट, तो आपली जागा सोडत नाही. मेल गॅमेट्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मेल
टुवर्ड द फिमेल गॅमेट इन द फिमेल जिनायटल ट्रॅक, फिमेल सेक्स ऑर्गन म्हणूया आपण युटेरस. ही दुसरी जी प्रोसेस जी आहे स्टेप म्हणजे गॅमेट ट्रान्सफर. ठीक आहे. आता दुसरी इव्हेंट जी आहे या रिप्रोडक्शन इन सेक्शुअल रिप्रोडक्शनचे इव्हेंट्स आपण पाहतोय. पहिली इव्हेंट पाहिली प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स म्हणूया आपण. या प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये आपण गॅमेटोजेनेसिस आणि गॅमेट ट्रान्सफर या दोन सब इव्हेंट पाहिल्या. तर गॅमेट ट्रान्सफर झाल्यानंतर दुसरी मेन इव्हेंट जी आहे ते फर्टिलायझेशन. म्हणजे काय? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म झायगोट. जनरली मेल अँड फिमेल गॅमेट ह्या दीज आर हॅप्लॉइड सेल्स. हे एकगुणित पेशी असतात. शुक्रपेशी आणि अंडीपेशी दे आर सेल्स बट कंटेन हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम. ज्यावेळी ते युनाईट होतात त्यावेळी जी फलित पेशी तयार होते त्याला झायगोट म्हटलं जातं. इट इज डिप्लॉइड 2n कंटेन 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. ठीक आहे. तर झायगोट तयार झाल्यानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर तिसरी इव्हेंट असते पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. जे आफ्टर फर्टिलायझेशन ज्यावेळी डिप्लॉइड झायगोट तयार होतो त्यावेळी आता हा झायगोट तयार होतो यामध्ये आणि त्यानंतर एम्ब्रिओजेनेसिस. झायगोट डिवाइड्स रिडिवाइड्स. एका सेलच्या 2 सेल, 2 सेलच्या 4 सेल, 4 सेलच्या 8, 16 असं मायटोटिकली झायगोट डिवायडेशन होतं. बॉल लाईक ब्लास्टुला तयार होतो. त्यानंतर पेशीस 3 स्तर होतात. गॅस्ट्रुला तयार होतो आणि त्यानंतर मग विविध अवयव तयार होतात. आता इट इज द डेव्हलपमेंट टेक्स प्लेस इन युटरस ऑफ फिमेल. आता ही जी ह्या इव्हेंट जे असतात जी ग्रोथ जी असते झायगोटची टू एम्ब्रिओ, द प्रोसेस इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओजेनेसिस. आता एम्ब्रिओजेनेसिसमध्ये मग अवयव तयार होणं, यंगवण तयार होणं ह्या लॅटर स्टेजेस आहेत. ठीक आहे. आता मग त्यामध्ये यंगवण तयार होणं, मग पार्च्युरेशन, बर्थ प्रोसेस वगैरे वगैरे हा शेवटचा भाग म्हणूया आपण. आता पुढचा एक अलाइड पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे ब्रीडिंग पॅटर्न इन सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स. म्हणजे मॅमल जे आहेत त्या मॅमल्समध्ये प्रजोत्पादनाच्या प्रक्रियेचे काही पॅटर्न आहेत. म्हणजे काही सिजनल, काही प्राणी सिजनल त्याची रिप्रोडक्शन प्रक्रिया घडते. म्हणजे काही सीझनमध्ये म्हणजे गोट, शीप, डॉंकी असेल वर्षातून 2 वेळा 3 वेळा त्याची प्रजोत्पादन प्रक्रिया पूर्ण होते. रॅटमध्ये महिना 2 महिना अशी ही प्रक्रिया असते. त्याला सीजनल ब्रीडर्स म्हणलं जातं. पण काही प्राणी जे आहेत मॅन अँड एप इट इज कंटिन्युअस ब्रीडर्स. म्हणजे हे गॅमेट्स तयार होण्याची प्रोसेस ही कंटिन्युअस असते. इन ह्युमन द सायकल इज कॉल्ड ॲज फिमेल इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. एव्हरी आफ्टर 28 days देअर इज प्रोडक्शन ऑफ ॲन एग. आणि मग एग प्रोड्यूस झाल्यानंतर जर मेल गॅमेट पोचला तर त्यामध्ये फर्टिलायझेशन प्रक्रिया पूर्ण होते, झायगोट तयार होतं. म्हणजे इट इज ए कंटिन्युअस प्रोसेस नॉट ए सीजनल प्रोसेस. तर ब्रीडिंग पॅटर्न प्रमुख 2 प्रकारचे आहेत. सीजनल ब्रीडर्स सीन इन गोट, शीप, डॉंकी अशा मॅमलमध्ये पाहायला मिळते. हॉर्स म्हणूया आपण. आणि कंटिन्युअस ब्रीडरमध्ये जे एप्स जे म्हणूया आपण, चिंपाजी, गोरिला त्याला एप्स म्हणूया आपण, आणि मॅन याच्यामध्ये दे आर कॉल्ड ॲज कंटिन्युअस ब्रीडर. ठीक आहे. आता मेन पार्ट जो आपल्याला या चॅप्टरला पाहायचा आहे त्याच्यामध्ये ह्युमन रिप्रोडक्शन हा मेन पार्ट आपल्याला पाहायचा आहे. ह्युमन रिप्रोडक्शन. आता ह्युमन आता पहिल्यांदा पाहिलं आपण द टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन ह्युमन इज सेक्शुअल. इथं पहिलंच सेंटेन्स दिलेलं आहे ह्युमन रिप्रोड्यूस बाय सेक्शुअल मेथड. आणि मग या सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये किंवा टाईपमध्ये ज्या मेन इव्हेंट्स जे आहेत त्या 7 इथं दिलेल्या आहेत आणि त्या सिक्वेन्शियल घडतात, क्रमानं घडतात. पहिली इव्हेंट जी आहे गॅमेटोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. मेल गॅमेट किंवा स्पर्म तयार होण्याची प्रोसेस कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस टेक्स प्लेस इन टेस्टीज ऑफ मॅन किंवा मेल. And the formation of female gametes or egg is called as oogenesis takes place in ovaries of female. The spermatogenesis plus oogenesis together called as gametogenesis. It is a first step in sexual reproduction. त्यानंतर दुसरी स्टेप आहे इनसेमिनेशन. ज्यावेळी मेलमध्ये गॅमेट्स तयार होतात
द गॅमेट्स मेल गॅमेट विथ द सेक्रिशन कॉल्ड एज सिमेन, ज्याला वीर्य म्हणूया आपण, आणि मग द लिक्विड कंटेनिंग स्पर्म्स दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम मेल टू फिमेल जिनायटल ट्रॅक. दिस इज कॉल्ड एज इनसेमिनेशन. किंवा असं म्हणता येईल द ट्रान्सफर ऑफ सिमेन कंटेनिंग स्पर्म्स फ्रॉम मेल किंवा बाय मेल into female genital tract, female reproductive system किंवा uterus. The process is called as insemination. The process is called as insemination. तर insemination झाल्यानंतर पुढची स्टेप आहे इंटरनल फर्टिलायझेशन. तर फर्टिलायझेशन म्हणजे फलन. साधारणतः फलनाचे दोन प्रकार असतात, एक्सटर्नल फर्टिलायझेशन अँड इंटरनल फर्टिलायझेशन. फ्रॉग सारख्या ॲनिमलमध्ये the fertilization takes place outside the body of female. फ्रॉगचं ब्रीडिंग सीझन हा रेनी सीझन असतो. फिमेल फ्रॉग हा डबक्यामध्ये पॉन्ड्समध्ये एग्ज ले करतो. स्पॉनमध्ये चिकट स्त्राव असतो, त्यामध्ये एग्ज असतात, आणि मग मेल फ्रॉग त्याच्यावर स्पर्म सोडतो. आणि आउटसाईड द बॉडी ऑफ फिमेल किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये मेल अँड फिमेल गॅमेट्स त्याचं फ्युजन होतं इन पॉन्ड्स, पाण्यामध्ये, आउटसाईड द बॉडी ऑफ फिमेल in atmosphere किंवा environment. the process of fertilization is called as external fertilization. तर हा झाला एक्सटर्नल फर्टिलायझेशनचा भाग. पण मॅनमध्ये किंवा इतर मॅमल्समध्ये द फर्टिलायझेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टेक्स प्लेस इनसाइड द बॉडी ऑफ फिमेल. आता ह्युमनमध्ये तसंच आहे. वुमनच्या युटरसमध्ये, युटरसच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ही प्रक्रिया घडते. इनसाइड द बॉडी ऑफ फिमेल ही फलन प्रक्रिया घडते. मेल अँड फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि मग इनसेमिनेशन प्रोसेस थ्रू मेल गॅमेट म्हणजे सिमेन कंटेनिंग मेल गॅमेट या फिमेल जिनॅटल ट्रॅकमध्ये इन्सर्ट होतात आणि त्यातले मेल गॅमेट फिमेल गॅमेटपर्यंत जातात आणि इनसाइड दी फिमेल बॉडी किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये मेल अँड फिमेल गॅमेट एकत्र येतात, फ्यूज होतात, आणि म्हणून जी फर्टिलायझेशन प्रोसेस जी आहे इट इज कॉल्ड ॲज इंटरनल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झालं की पुढची स्टेप असते, मग सांगितल्याप्रमाणे झायगोट फॉर्मेशन. म्हणजेच स्पर्म आणि एग दे आर हॅप्लॉइड सेल असतात, हॅप्लॉइड सेल असतात. दोन्ही एकत्र आलं की एक डिप्लॉइड सेल तयार होते, द्विगुणित पेशी तयार होते, त्याला झायगोट म्हटलं जातं. झायगोट फॉर्मेशन. झायगोट डिवाइड्स अँड रिडिवाइड टू फॉर्म एम्ब्रिओ. द प्रोसेस इज कॉल्ड एज एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओ डेव्हलप्स डे बाय डे टू फॉर्म और डेव्हलप्स इन टू यंग वन. अपत्य तयार होतं की यंग वन तयार होतं. आता यंग वन तयार होण्याची प्रोसेस जी आहे इन फिमेल बॉडी, युटरस म्हणूया आपण, ही प्रक्रिया घडते. इट इज कॉल्ड एज गेस्टेशन. आता फिमेलमध्ये प्रेग्नन्सी पिरियड असंही म्हटलं जातं. तर हा 280 दिवसाचा काळ असतो किंवा अबाउट 9 months गेस्टेशन पिरियड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज प्रेग्नन्सी पिरियड. आफ्टर फुल टर्म फॉर्मेशन किंवा डेव्हलपमेंट ऑफ यंग वन, लास्ट स्टेज जी असते पार्च्युरेशन. द प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ ऑफ यंग वन आउटसाइड द बॉडी ऑफ फिमेल, द प्रोसेस इज कॉल्ड एज पार्च्युरेशन. म्हणजे याला आपण बर्थ म्हणूया आपण, बर्थ प्रोसेस. तर या ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये या मेन इव्हेंट्स सिक्वेन्शियली घडतात, क्रमाने येतात. पुन्हा एकदा आपण पाहूया. पहिली स्टेप आहे गॅमेटोजेनेसिस. दुसरी स्टेप आहे इनसेमिनेशन. इनसेमिनेशन नंतर इंटरनल फर्टिलायझेशन. नंबर 4 झायगोट फॉर्मेशन. नंबर 5 एम्ब्रिओजेनेसिस. नंबर 6 गेस्टेशन और प्रेग्नन्सी पिरियड. लास्ट द पार्च्युरेशन प्रोसेस गिविंग बर्थ ऑफ यंग वन आउटसाइड द बॉडी ऑफ फिमेल. ठीक आहे, पुढची स्लाइड बघूया आपण. आता ह्या पुढच्या स्लाइडमध्ये मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन कॅन बी डिवायडेड इन टू. म्हणजे तर मॅमल्समध्ये किंवा ज्या प्राण्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोसेस पाहायला मिळते किंवा ते प्राणी सेक्शुअल रिप्रोड्यूस होतात, त्यामध्ये मेल अँड फिमेल डिफरन्शिएशन पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये जे सेक्स ऑर्गन जे असतात त्यामध्ये 2 कॅटेगरी पाहायला मिळतात, प्रायमरी सेक्स ऑर्गन्स आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन्स दीज आर दी मेन सेक्स ऑर्गन्स ऑल्सो कॉल्ड एज गोनॅड्स. म्हणजे मेलमध्ये ज्या सेक्स ऑर्गनमध्ये ॲक्च्युअली स्पर्म तयार होतात, मेल गॅमेट्स तयार होतात,
दे आर कॉल्ड एज टेस्टीज. दे आर टू इन नंबर वृषण असे म्हणतात इन मेल. आणि ज्या फिमेलमध्ये ज्या सेक्स ऑर्गनमध्ये फिमेल गॅमेट्स किंवा एग्स तयार होतात दे आर कॉल्ड एज ओव्हरीज. म्हणजे टेस्टीज इन मेल अँड ओव्हरीज इन फिमेल दे आर कॉल्ड एज प्रायमरी सेक्स ऑर्गन्स किंवा गोनॅड्स. टेस्टीजला इट इज ऑल्सो कॉल्ड एज मेल गोनॅड्स. ओव्हरीला म्हटलं जातं फिमेल गोनॅड्स. दे प्रोड्युसेस मेल अँड फिमेल गॅमेट रिस्पेक्टिव्हली. The testes produces male gamete that is sperms. Testes are 2 in number, 2 असतात. तसं फिमेलमध्ये बीजांड किंवा ओव्हरी 2 असतात. दे प्रोड्यूस फिमेल गॅमेट दॅट इज एग्स. आणि मग असं म्हणता येईल गॅमेट्स तयार करणारे जे सेक्स ऑर्गन असतात मेल अँड फिमेलमध्ये टेस्टीज अँड ओव्हरीज टुगेदर दे आर कॉल्ड ॲज प्रायमरी सेक्स ऑर्गन्स. आता प्रायमरी सेक्स ऑर्गनच्या अलाइड किंवा असोसिएटेड जे ऑर्गन्स असतात सेक्स ऑर्गन्स असतात दे आर कॉल्ड ॲज सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. म्हणजे समजा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पेनिस आहे, स्क्रोटम आहे, ॲसरी डक्ट्स आहेत, ग्लँड्स आहेत. किंवा फिमेलमध्ये मॅमरी ग्लँड्स आहेत, युटरस आहे, फॅलोपियन ट्यूब्स आहेत. म्हणजे असोसिएटेड जे पार्ट्स असतात अदर दॅन टेस्टीज अँड ओव्हरीज दे आर कॉल्ड ॲज सेकंडरी सेक्स ऑर्गन्स. आता दुसरा एक फरक आपल्याला पाहायचा आहे की मेल इन ह्युमन मेल्स आर डिफर फ्रॉम फिमेल. वेगळे असतात. मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर किंवा सेक्शुअल कॅरेक्टर वेगळे असतात. किंवा कुठल्याही मॅमल्समध्ये मेल अँड फिमेलमध्ये काही डिफरन्सेस पाहायला मिळतात. आता हे डिफरन्सेस कशामुळं म्हणजे दिसतात तर ड्यू टू डिफरन्स इन सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. आता हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मेल आणि फिमेलमध्ये वेगवेगळे असतात. दे आर डिफरंट फ्रॉम इच अदर बाय एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑल्सो कॉल्ड एज सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. किंवा असं म्हणता येईल मेलमध्ये काही मेल कॅरेक्टर असतात दे आर नॉट सीन इन फिमेल. किंवा फिमेलमध्ये जी काही फिमेल कॅरेक्टर्स असतात दे आर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर दे आर नॉट सीन इन मेल्स. म्हणजे स्पिक्युलर कॅरेक्टर्स असतात ते कोणते आहेत बघूया आपण. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन मेल. तर मेलमध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ड्यू टू सेक्रेशन ऑफ मेल सेक्स हार्मोन टेस्टेस्टेरॉन बियर्ड अँड मुस्टासिस म्हणजे दाढी आणि मिशे ज्याला म्हणूया आपण ओनली सीन इन मेल ड्यू टू टेस्टेस्टेरॉन मेल सेक्स हार्मोन सेक्रिटेड इन मेल. एअर्स ऑन द चेस्ट म्हणजे छाती इट इज पिक्युलर कॅरेक्टर फाउंड इन मेल. मस्क्युलर बॉडी फिमेलमध्ये मस्क्युलर बॉडी नसते. मेल इट इज स्ट्रॉंगर ड्यू टू मस्क्युलर बॉडी. इनलार्ज लॅरिंक्स म्हणजे स्वरकोश असतो तो बाहेर आला दिसतो. पुरुषी आवाज त्यामुळं निर्माण होतो. दीज आर द पिक्युलर कॅरेक्टर किंवा मेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर फाउंड इन मेल. तसे फिमेलमध्ये कॅरेक्टर पाहायला मिळतात. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन फिमेल. फेमिनाईन कॅरेक्टर ज्याला म्हणूया आपण. डेव्हलप्ड ब्रेस्ट किंवा मॅमरी ग्लँड्स दुग्धग्रंथी असतात दे आर डेव्हलप्ड ॲट मॅच्युरिटी. ब्रॉडर पेल्विस उदरपोकळीच्या खाली ओटीपोटाचा भाग हा ब्रॉडर असतो. आणि हाय पिच्ड व्हॉइस म्हणजे बायकी आवाज ज्याला म्हणूया आपण. स्वरकोश लहान असल्यामुळं एक पिच्ड व्हॉइस इट इज अ पिक्युलरिटी इन फिमेल. आता ही दीज आर द फेमिनाईन कॅरेक्टर्स. तर इथं हा पहिला पार्ट जो आहे तो इथं संपतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिल्यांदा मेल रिप्रोड्यूक्टिव्ह सिस्टीम आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फिमेल रिप्रोड्यूक्टिव्ह सिस्टीम अशा प्रत्येक इव्हेंटचे आपल्याला म्हणजे हे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या ज्या ज्या इव्हेंट्स या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या आहेत ह्युमन रिप्रोडक्शनच्या त्या डिटेलमध्ये आपल्याला इथं पाहायचे आहेत. थँक्यू. इथं हा भाग आपण थांबूया. थँक्यू.